नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. आरोग्य विभाग भरती 2026 ची नवीन जाहिरात आली असून PDF नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. इथे बघा पद संख्या आहेत 7 जागांसाठी इथे भरती होणार आहे. वेतन तुम्हाला 60,000 ते 75,000 पर्यंत इथे वेतन मिळणार आहे. अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, परीक्षा न देता मिळेल नोकरी. बघा कुठल्याही प्रकारची परीक्षा इथे होणार नाही, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे. PDF हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ची भरती आहे. पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ. पद संख्या 7+ जागा आहेत. अर्ज करण्याचा कालावधी बघा 3 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. खुला प्रवर्गासाठी 150 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे. वयोमर्यादा 20 ते 42 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. वेतन तुम्हाला 25,000 ते 60,000 पर्यंत इथे वेतन मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण चंद्रपूर इथे असणार आहे. अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता. अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे करायचा आहे. निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे तुम्ही इथे करू शकता. शैक्षणिक पात्रता 10th 12th पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात. चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पुढे पाहूया. बघा हे PDF नोटिफिकेशन आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान 15व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर या अंतर्गत इथे भरती होणार आहे. 15व्या वित्त आयोगानुसार रिक्त पदे भरण्यासाठी इथे भरती जाहिरात आलेली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर या अंतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामीण आरोग्य उपलब्ध सेवा या ठिकाणी इथे जाहिरात आलेली आहे. या ठिकाणी इथे पदे रिक्त आहेत, तर इथे जे उमेदवार पात्र आहेत ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात. बघा कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे. मेडिकल ऑफिसर MBBS आणि मेडिकल ऑफिसर BMS यांच्यासाठी इथे 7 जागांसाठी इथे भरती होणार आहे. कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते सुद्धा इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे. SC साठी 1, ST साठी 2, NTD साठी 1, SBC साठी 1, EWS साठी 1, SCBC साठी 1. क्वालिफिकेशन बघा MBBS असेल आणि BMS असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. MBBS साठी 60,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. BMS साठी 25,000 मानधन अधिक 15,000 PBI या कामावर आधारित असणार आहे, असे तुम्हाला इथे सॅलरी सुद्धा मिळणार आहे. वरील पदे भरण्याकरिता या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटवरती तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती मिळेल. कशा पद्धतीने अर्ज करायचा ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता. आणि या पदाकरिता अर्ज स्वीकारण्यात येणार आहे 3/3/2026, 3 मार्च 2026 4 पर्यंत तुम्ही अर्ज करायची आहे. त्यानंतर जे अर्ज आलेले आहेत ते इथे ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायची ती संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे. बघा ही जी भरती आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर या अंतर्गत बघा BMS आणि MBBS यांच्यासाठी कंत्राटी स्वरूपाने ही भरती राबवण्यात आलेली आहे. तर तुम्ही जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात. बघा तुम्हाला या संकेतस्थळावरती संपूर्ण सूचना पद्धत सगळं सांगितलेलं आहे, ते तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, PDF आणि वाचू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा PDF दिलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती वाचू शकता. वरील पदे ही कंत्राटी स्वरूपाची एकत्रित मानधनाची असून या आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालन राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शन सूचनानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान पुढे सुरू राहिल्यास बघा तुम्हाला ही जी भरती आहे फक्त आणि फक्त कंत्राटी स्वरूपाची आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि जर काम चांगलं वाटले तर तुमची नियुक्ती पुढे सुद्धा करण्यात येणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. बघा अशा पद्धतीचे तुम्हाला इथे नियम अटी दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. बघा वयोमर्यादा कमीत कमी 38 वर्ष, जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. स्थितीलता सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्हाला बघा यामध्ये काही बदल चेंजेस करण्याचा हा अधिकार सर्वस्व त्यांचा असणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. बघा तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लावायचे हे सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे. वैध प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचे आहेत.
अर्जासोबत कुठले कुठले कागदपत्र तुम्हाला इथे सादर करायचे आहेत बघा. पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण झाल्यास उत्तीर्ण वर्षाचे गुणपत्रिका, फायनल इयर मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तत्सम काउन्सिलिंग वैध नोंदणी प्रमाणपत्र, ही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायची आहेत. बघा तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने इथे जोडायचा आहे. प्रिंट करून A4 साईजमध्ये तुम्हाला जो अर्जाचा नमुना आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती फिलअप करा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे DD सुद्धा काढायची आहे. 150 रुपये खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव उमेदवारांसाठी 100 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे. DD बघा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी चंद्रपूर या नावाने तुम्हाला DD इथे काढायची आहे. संपूर्ण जी डॉक्युमेंट्स आहेत लिफाफ्यामध्ये सीलबंद करून अर्ज करीत असल्याचे उमेदवारांचे नाव तसेच संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक लिफाफ्यावर टाकायचा आहे. आणि कुठल्या ॲड्रेसवरती तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर येथे 3/3/2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. इथे पोस्टाने किंवा व्यक्तीशी सादर करू शकता, म्हणजे तुम्ही स्पीड पोस्ट किंवा तुम्ही स्वतः सुद्धा इथे अर्ज करू शकता. बघा अर्ज उणिवा असल्यास अर्ज अपात्र करण्यात येणार आहे. बघा अर्जामध्ये चुका करायच्या नाहीत. अर्जाचा नमुना आहे तो व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि त्यावरती जे संपूर्ण माहिती आहे ती खरी आणि व्यवस्थित लिहायची आहे. गुणपत्रिका आणि डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला इथे जोडायच्या आहेत. अर्जाचा नमुना कशा पद्धतीने फिलअप करायचा ही सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला इथे माहिती देणार आहे. नेम ऑफ पोस्ट, इथे तुम्हाला पोस्टचं नाव टाकायचं आहे, फुल नेम, कॅन्डिडेट नेम, फादर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मॅरिटल स्टेटस, नॅशनॅलिटी, रिलिजन, कॅटेगरी, अप्लाइंग कॅटेगरी ही संपूर्ण माहिती इथे तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर ॲड्रेस, परमनंट तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे इथे सुद्धा. त्यानंतर बघा बँक ईमेल ID टाकायची आहे आणि ईमेल ID करस्पॉन्डिंग ईमेल ID टाकायची आहे. डिमांड ड्राफ्टबद्दलची माहिती द्यायचा, बँक नेम, DD नंबर, DD डेट आणि अमाऊंट तुम्ही किती भरलेली आहे DD ती संपूर्ण माहिती इथे टाकायची आहे. कम्प्युटर प्रोफेशनशी कम्प्युटर नॉलेज आहे का ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. MSIT केली असेल किंवा इतर कुठले कम्प्युटर कोर्स केले असेल तर ते सुद्धा माहिती इथे भरू शकता. त्यानंतर अकॅडमिक प्रोफेशनल टाकायचे, कधीपासून कधीपर्यंत तुम्ही इथे केलेला आहे, डिग्री, डिप्लोमा, 12th, 10th असं सगळी माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही इथं तुमचं कधीपर्यंत आणि कुठं केलेलं आहे, कुठल्या सब्जेक्टमधून केलेलं आहे, टोटल मार्क, ऑप्टेन मार्क आणि इथे पर्सेंटेज असं तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स असेल कधीपासून कधीपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स घेतला आहे, त्यानंतर कुठल्या पदावर म्हणजे कुठल्या संस्थेमध्ये किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये घेतलं आहे ते टाकायचं आणि कुठल्या पदावरती घेतलं आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे. आणि त्याबद्दलची रिस्पॉन्सिबिलिटी काय होतं, तुम्ही काय काम केलं याबद्दल 30 वर्ड्समध्ये किंवा 50 वर्ड्समध्ये तुम्ही इथे लिहू शकता. टोटल वर्क एक्सपिरियन्स इन मंथ, गव्हर्नमेंट ऑफिस एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर डिक्लेरेशन हा फॉर्म तुम्ही वाचून घ्या, त्यानंतर साइन सिग्नेचर असं करून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. चेकलिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे, हे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहेत. उमेदवारांचे नाव, पदाचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि अर्जासोबत कुठले कुठले तुम्ही डॉक्युमेंट्स जोडणार आहेत ती संपूर्ण माहिती इथे तुम्हाला लिहायची आहे. किंवा जी कागदपत्रे आहेत ती जोडली का नाही ती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला काय काय जोडायचं आहे बघा. अर्जाचा, उमेदवारांचा अर्ज म्हणजेच हा मी जो तुम्हाला अर्ज सांगितलेला आहे म्हणजे अर्जाचा नमुना. त्यानंतर पदाकरिता आवश्यक असलेली मार्कशीट, उच्च शैक्षणिक अर्हता, सेमिस्टर पद्धत असल्यास अंतिम वर्षातील सर्व मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, तांत्रिक पदाकरिता तत्सम काउन्सिलिंग किंवा नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र किंवा DD जोडण्यात आलेला आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे क्लिक करायची आहे आणि हा अर्जाच्या नमुन्यासोबत हा सुद्धा जो फॉर्म आहे तो सुद्धा तुम्हाला तिथे लावायचा आहे. अशा प्रकारची ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.